नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं TV91 या मराठी चॅनलवर। आजकाल चारही दिशामध्ये एक खूप मोठं कन्फ्युजन क्रिएट केल्या जात आहे की कोणी हिंदुइझम प्राचीन असल्याचं म्हटलं जात आहे, तर कोणी बुद्धिझम असल्याचं, कोणी हिंदूमधून बौद्ध झाल्याचं म्हटलं जात आहे, तर कोणी बौद्धापासून हिंदू झाल्याचं म्हटलं जात आहे। दोन्ही धर्म आपापला दावा करतात, परंतु सत्य काय आहे हे समजण्यासाठी साक्ष आणि पुराव्याची गरज असते। तुम्ही स्वतःला हिंदू म्हणता या स्वतःला बौद्ध म्हणता याला महत्त्व नसतं, आपली भावना आस्था याला पण महत्त्व नसतं, केवळ आणि केवळ साक्ष आणि पुरावा याला महत्त्व असतो। म्हणून यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, याला शेवटपर्यंत बघा। आज मी तुम्हाला 9 असे फॅक्ट दाखवणार आहे, जे पाहून तुम्ही स्वतःच हे ठरवसाल की कोणता धर्म हा भारताचा मातृधर्म आहे व भारताचा प्राचीन धर्म आहे। तर फॅक्ट नंबर 1, हिंदू शब्द हा खूप प्राचीन आहे का? बुद्ध शब्द हा प्राचीन आहे, कारण की हिंदू शब्द हा फारसी शब्दावलीपासून बनलेला आहे आणि पारशी शब्द म्हणजे इराणी। भारतामध्ये हिंदू शब्द हा कोणत्याही प्राचीन ग्रंथामध्ये मिळत नाही आणि हा शब्द जर एखाद्या प्राचीन ग्रंथामध्ये आला असता तर आपण हे म्हटलं असतं की हा शब्द प्राचीन आहे। हा जो हिंदू शब्द आहे हा कोणत्याही ब्राह्मण ग्रंथामध्ये सुद्धा मिळत नाही, परंतु हिंदू शब्द हा आम्हाला 11व्या शतकामध्ये आलेला अल्बेरुनी याच्या भारत यात्रेच्या पुस्तकामध्ये वारंवार मिळते, परंतु हा शब्द त्यांच्याकडून भारतीयांसाठी प्रयोगात आणलेला शब्द होता। भारतीय लोक तेव्हासुद्धा स्वतःला हिंदू म्हणत नव्हते आणि बुद्ध शब्दाला जर बघितलं तर सम्राट अशोकाचे जे शिलालेख आहेत, जे 2-2.5 हजार वर्ष प्राचीन आहेत, जे दगडामध्ये कोरलेले आहेत, त्या शिलालेखामध्ये बुद्धाचं नाव वारंवार पाहायला मिळते। याने हे प्रूफ होतंय की हिंदू शब्द हा बुद्ध शब्द इतका प्राचीन नाही आहे। फॅक्ट नंबर 2, काही लोक हे सुद्धा मानतात की हिंदू शब्द हा प्राचीन नसेल, पण सनातनी शब्द हा खूप प्राचीन आहे आणि सनातन धर्म हा बुद्धाच्या अगोदरपासूनचा आहे। सगळ्यात अगोदर तर आम्हाला हे समजणे गरजेचे आहे की सनातन शब्दाचा अर्थ काय आहे। सनातन हा जो शब्द आहे हा शब्द गूढवाचक आहे, याचा अर्थ होतो की खूप जुना किंवा खूप प्राचीन। सनातन शब्दाला धर्माचे रूप देणे हे उचित नाही, कारण की सनातन हे कोणत्या धर्माचं नाव नाही, हे तर जुनं किंवा प्राचीन असल्याचं एक संबोधन आहे। प्रश्न हा आहे की धर्माचं नाव काय आहे। दुसरीकडे गौतम बुद्ध यांचा जन्म जरी इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये झाला, तरी त्यांचा जो मार्ग होता त्या मार्गाला त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना न म्हणता धम्मचक्र प्रवर्तन म्हटले आहे। म्हणजेच पहिल्यापासून जी परंपरा चालत आलेली आहे, जी सनातन परंपरा चालत आलेली आहे, तीच परंपरा म्हणजेच समन परंपरा, त्याला समन परंपरा सुद्धा म्हणत। त्याच परंपरेच्या 6 आरी चक्रामध्ये 2 आरी आणखी जोडून गौतम बुद्ध हे अष्टांगिक मार्ग देतात, म्हणून बुद्ध मार्गाला यसो धम्म सनातन म्हटले आहे। म्हणजेच बुद्ध मार्ग हाच मार्ग सनातनी आहे, सनातन हाच मार्ग धम्म आहे। फॅक्ट नंबर 3, धम्म शब्द जुना आहे की धर्म शब्द? कारण की कन्फ्युजनचं जे मेन कारण आहे हे शब्दरचनाच आहे। हे समजणं खूप गरजेचं आहे, कारण की 9व्या शताब्दी अगोदर आम्हाला धर्म शब्द हा कोठे पण आढळून येत नाही। त्यामुळे ब्राह्मण धर्म म्हणणाऱ्या व हिंदू धर्म म्हणणारे हे शब्द 9व्या शताब्दीनंतरच आलेले आहे। 9व्या शताब्दी अगोदरचे जेवढे काही शिलालेख असतील त्या संपूर्ण शिलालेखावर तुम्ही कोणाचेही शिलालेख घेऊ शकता। ते शिलालेख सम्राट अशोकाचे असो व गुप्त वंशाचे असो व हर्षवर्धनचे असो व पाल वंशाचे असो, कोणत्याही राजाचे असो,
त्यावर तुम्हाला धम्म शब्दच मिळेल. फॅक्ट नंबर 4. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही जी वर्णव्यवस्था आहे, हे वर्णव्यवस्था ऋग्वेदमध्ये मिळते. म्हणून ब्राह्मण धर्म किंवा हिंदू मतावलंबी लोक हे म्हणतात की ब्राह्मण धर्म हा बौद्ध धर्माच्या अगोदरचा आहे. त्यांचा दावा हा सुद्धा आहे की ऋग्वेद हे गौतम बुद्धाच्या अगोदरपासूनचे आहे. म्हणून ब्राह्मण धर्मसुद्धा बुद्धाच्या अगोदरचा आहे. यांच्या या दाव्याचा सुद्धा आपण फॅक्ट चेक करू आहे. तोंडातून कितीही गप्पेबाजी करा, परंतु ज्याचा पुरावा आणि साक्ष असतो त्यालाच मानल्या जात असतं. प्राचीन काळातील कोणत्या पण शिलालेखामध्ये ऋ, श, क्ष, श, त्र, ज्ञ इत्यादी शब्द हे मिळत नाही, कारण की हे शब्द संस्कृतचे शब्द आहेत. संस्कृतची कोणतीही शब्दावली ही 10व्या शतका अगोदरची मिळालेली नाही. ऋग्वेदाचा ऋ आणि क्षत्रियाचा श हे जे शब्द आहे हे 10व्या शतका अगोदर मिळतच नाही. तर मग वर्णव्यवस्था म्हणजेच जशी वर्णव्यवस्था, रुची हे जे शब्द आहेत हे 10व्या शतका अगोदर कसे मिळतील आणि बुद्धाच्या अगोदर कसे मिळतील, यासाठी पुरावा आणि साक्ष्याची आवश्यकता असते, जे यांच्याकडे कोणताही पुरावा नाही आहे. आणि जे लोक पण ऋग्वेदाला प्राचीन असल्याचा दावा करत आहेत ती पूर्णपणे गप्पेबाजी आहे. युनेस्कोमध्ये जे नॉमिनेशन दाखवलेले आहेत ऋग्वेदाला प्राचीन दाखवण्याचा, त्यामध्ये पण त्यांनी क्लेम केलेला आहे. तर त्यांनी जो क्लेम ठोकला होता की याला 3500 वर्ष झालेली आहेत, या ऋग्वेदाला 3500 झाल्याची त्यांनी क्लेम टाकली होती युनेस्कोमध्ये. परंतु पुरावा दाखवलेला आहे त्यांनी 1464 ADचा, जे की एक भोजपत्राचं पेज होतं. म्हणजेच पुरावासुद्धा यांच्याकडे 500-550 वर्ष अगोदरचा नव्हता. तुम्हाला मी एक उदाहरण देतो, त्या उदाहरणानुसार तुम्ही हे क्लिअर तुम्हाला हे समजेल. एका गावामध्ये 2 व्यक्ती आहेत. त्या एका व्यक्तीची मेहनत ही सगळ्यांना दिसते आहे. त्यांच्या पूर्वजांची मेहनतसुद्धा सगळ्यांना दिसते. त्यांचे पूर्वज हे शिलालेखांवर आपलं मत मांडत आले होते. ते दुसऱ्या व्यक्तीजवळ काहीच पुरावा नाही, काहीच साक्ष नाही, परंतु तो नुसतं गप्पेबाजी हाणतो. तो म्हणतो की नाही, माझे पूर्वज तर या पहिल्या व्यक्तीच्या पूर्वजापेक्षा पण खूप अगोदरचे आहे. ते वाचत लिहत नव्हते, नुसतं तोंडानेच गप्पाबाजी करत होते. तर प्रश्न हा आहे की कोणाची गोष्ट ही खरी आहे, ज्यांच्याकडे पुरावा आणि साक्ष आहे त्यांची, का जो नुसतं तोंडाने गप्पाबाजी करतो त्याची? तर सरळ आहे, जे लोक गप्पाबाजी करत आहेत त्यांची गोष्ट ही कोणी नाही मानणार. तीच ही दशा आहे ऋग्वेदाची. 10व्या आणि 11व्या शतकात ऋग्वेद शब्द आढळतो, ते पण अल्बेरुनी हा ऋग्वेदचा उल्लेख करतो. याच्या अगोदर ऋग्वेद शब्द कुठे पण आढळत नाही. म्हणजेच की भाषा आणि लिपीचा जो आधार आहे यामध्ये सुद्धा स्पष्टपणे माहिती पडते की ऋग्वेद हे 11व्या नाहीतर 10व्या शतकामध्ये अस्तित्वात आला असेल. येथे पण शब्दाच्या आधारावर वर्णव्यवस्था जे ब्राह्मण धर्माची मूळ आहे हे बुद्ध मार्गाच्या अगोदरपासून आहे हे कथाही प्रूफ होत नाही. फॅक्ट नंबर 5. ब्राह्मण धर्माला वारंवार प्राचीन व जुना धर्म म्हणणारे जे लोक आहेत ते संस्कृत भाषेला सुद्धा जुनी आहे म्हणून प्रचारित करतात. ते संस्कृतला ब्राह्मणांची भाषा सांगतात आणि पाली भाषेला बौद्धांची आणि जैनांची भाषा सांगतात. तर या ठिकाणी प्रश्न हा उपस्थित होतो की पाली भाषा ही जुनी आहे की संस्कृत जुनी आहे, याचा पण आपण एक फॅक्ट चेक करूया. पालीमधले शेकडो शिलालेख मिळालेले आहेत. इसवी सनाच्या पूर्व 250 वर्ष अगोदर सम्राट अशोकाचे शिलालेख मिळालेले आहेत, जे पाली प्राकृतमध्ये आहेत. त्याची लिपी ही बर्मी आहे. बुद्धाच्या समकालीन असणारे जे प्रसेनजित होते यांच्या नावाचा सुद्धा शिलालेख मिळालेला आहे, जो धम्म लिपीमध्ये आणि पाली भाषेमध्ये आहे. परंतु संस्कृतचे शिलालेख हे आम्हाला 9व्या शतकाच्या अगोदरचे मिळत नाही, कारण की संस्कृतची लिपी ही देवनागरी आहे आणि संस्कृतला देवनागरी लिपीमध्येच चांगल्या प्रकारे लिहिता येते. देवनागरी अगोदर धम्म लिपी प्रचलित होती
आणि त्यामध्ये संस्कृत लिहिल्या जाऊ शकत नव्हतं. सोशल मीडियावर एक फेक न्यूज पसरवल्या गेली होती, ज्यामध्ये 2ऱ्या शतकातील जुनागडमधील संस्कृतचा अभिलेख सांगण्यात येत आहे. यावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे, तेव्हा तुम्हाला स्पष्टपणे याबद्दल मी सांगणार आहे. जर संस्कृतची बाब घ्यायची तर त्यामधील जे शब्द आहेत, श, त्र, ज्ञ, अलंकार, हे जे शब्द आहेत हे धम्मलिपीमध्ये लिहिल्याच जाऊ शकत नाही. म्हणजेच की संस्कृतचं जे अस्तित्व आहे हे 9व्या शतकापूर्व नव्हतंच. संस्कृत शब्द हे 9व्या शतका अगोदर मिळतच नाही. संस्कृतचं अस्तित्व तेव्हाच आलं ज्या वेळेस देवनागरी लिपी आली. देवनागरी लिपी ही प्रचलित झाली. देवनागरी लिपी ही प्रचलित आली म्हणजेच 9व्या शतकानंतर आली. म्हणून सगळे जे ब्राह्मण ग्रंथ आहेत ते देवनागरी लिपीमध्येच आम्हाला लिहिलेले मिळते. येथे पण पाली भाषा ही बाजी मारताना आपल्याला दिसत आहे आणि बुद्ध मार्ग हा ब्राह्मण धर्मापेक्षा सगळ्यात जास्त प्राचीन असल्याचं आम्हाला दिसत आहे. फॅक्ट नंबर 7, मूर्तिकला. कारण की आजच्या ब्राह्मण धर्मामध्ये मूर्त्यांची खूप पूजा होत आहे आणि बौद्ध मार्गामध्ये सुद्धा मूर्तिकला आहे, परंतु ते मूर्तिपूजक नाही आहे. हे पण जाणून घेणं खूप रोचक आहे की दोघांमध्ये कोणाची मूर्तिकला ही खूप प्राचीन आहे. इंग्रजाच्या काळातील जर गोष्ट आम्हाला घ्यायची तर त्यावेळेस हिंदू संस्कृतीचा कुठे पण अतापता लागलेला नव्हता. कारण की भारतामधून बुद्धिस्ट जवळजवळ संपलेले होते. म्हणून त्यांचे जे रिसोर्स होते त्यांचा अतापता लागला नव्हता. परंतु ब्राह्मण हे अस्तित्वात होते. त्यांनी कधीही हिंदू संस्कृतीचा ना कोणता उल्लेख केला ना त्यांच्याजवळ काही प्रमाण होते. उलट ते स्वतःला विदेशी असल्याचे दाखले देत होते. जसे की ते टिळक असो व सावरकर असो, नेहरू असो, केदारनाथ पांडे असो, दयानंद सरस्वती असो, हे लोक स्वतःला कोणी तिब्बतून आलेले म्हणत, तर कोणी मेटेरियल एशियामधून आलेले म्हणत, तर कोणी उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरून आलेले म्हणत. यातील जास्त जणांनी तर आपला काळसुद्धा 3-3.5 हजार वर्षाचा डिक्लेअर केला होता. म्हणजेच यांचा आणि सिंधू संस्कृतीचा काहीही संबंध इथे मिळून येत नाही. तर भारतामध्ये जी मूर्तिकला आजच्या डेटमध्ये मिळते ती सगळ्यात प्राचीन ती म्हणजे सिंधू संस्कृतीची मिळते, ज्यामध्ये 6 ते 8 इंचाचे खेळणे सारख्या मूर्त्या आम्हाला मिळतात. सोशल मीडियावर हे सुद्धा एक फेक न्यूज आहे. कोणी या 6 ते 8 इंचाच्या खेळणीला कोणी शिवलिंग म्हणून प्रचारित करते, तर कोणी त्यांच्यातच ब्रह्मा विष्णू महेश शोधत आहेत, जी पूर्णतः एक फेक न्यूज आहे. सिंधू संस्कृतीवर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने सिंधू संस्कृती ही एक बौद्ध संस्कृती होती. तो व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला हे नक्की कळेल. सिंधू संस्कृतीचे जी टेक्निक होती, जी टेक्नॉलॉजी होती, ती कशा पद्धतीने बुद्ध मार्गात होती. जसे की वस्त्र घालण्याची स्थिती, वस्त्र घालण्याची जी पद्धत होती ती सिंधू संस्कृतीमध्ये होती, तीच बौद्ध मार्गातसुद्धा होती. सिंधू संस्कृतीमध्ये जे स्वस्तिक चिन्ह यूज होत होतं तेच बुद्ध मार्गामध्ये यूज होत होतं. सिंधू संस्कृतीमधली जी स्तूप रचना होती तीच बौद्ध मार्गामध्ये सुद्धा होती. सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा जे पिंपळाचे पान होते तेच आम्हाला बौद्ध मार्गामध्ये सुद्धा मिळते. जे त्रिरत्न सिंधू संस्कृतीमध्ये मिळतात तेच बुद्ध मार्गामध्ये सुद्धा मिळतात. इटाची साईज जी सिंधू संस्कृतीमधून मिळते तीच इटाची साईज ही मौर्य काळामध्ये सुद्धा मिळते. सिंधू संस्कृतीमध्ये एक व्यक्ती ध्यान मुद्रेमध्ये आहे आणि त्याच्या आजूबाजूला पशु आहेत. तीच मुद्रा ही बौद्ध मार्गामध्ये सुद्धा मिळते. गौतम बुद्ध त्याच मुद्रेमध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला हे पशुप्रेम आहे. त्या ठिकाणी जे 6 आरेचं धम्मचक्र मिळतं व ते धम्मचक्र जे मिळालेलं आहे त्या धम्मचक्र ज्यामध्ये 2 आरी आणखीन ॲड करून ते अष्टांगिक मार्ग म्हणजेच 8 आरीचं ते चक्र बुद्ध मार्गामध्ये मिळतं आहे. दुसरीकडे ब्राह्मण धर्माचं मत असं आहे की ते मूर्तिपूजक नाही. मूर्तिपूजा तर 10व्या शतकानंतर आम्ही ती सुरू केली आहे. म्हणजेच मूर्तिकला आणि ब्राह्मण धर्माचं काहीही घेणं देणं नाही. येथे पण बुद्ध मार्ग हा
ब्राह्मण धर्मापेक्षा प्राचीन असल्याचं आम्हाला माहिती पडतं. याची दुसरी पण थेरी आहे, यांची एक दुसरी पण थेरी आहे की ब्राह्मण विदेशी नाही, भारतीय आहे. या थेरीमध्ये सुद्धा ब्राह्मण धर्म हा बुद्ध मार्गाच्या खूप मागं आहे. ब्राह्मण धर्म सरळ 8व्या आणि 9व्या शतकानंतर आल्याचं समजते, जे शैव, शाक्त व वैष्णव पंथाच्या रूपात ज्यामध्ये मूर्तिकला आम्हाला मिळते आहे. मग तुम्ही ब्राह्मणाला विदेशी माना किंवा देशी माना, हे दोन्हीही थेरीमध्ये बुद्ध मार्गाच्या मागं राहतात. बुद्ध मार्ग हाच प्राचीन असल्याचं आम्हाला दिसून येते. फॅक्ट नंबर 7, अस्तित्वावर चर्चा. ब्राह्मण धर्मच अस्तित्व केव्हापासून होतं आणि बुद्ध मार्गाचं अस्तित्व केव्हापासून होते? हा फॅक्ट खूप मजेदार फॅक्ट आहे. काही लोकांचे मान्य असे आहे की बुद्धिझम 2,500 ते 3,000 वर्ष प्राचीन आहे, म्हणून ब्राह्मण धर्म यापेक्षा जुना आहे, कारण की याचा कोणीही फाउंडर नाही. ब्राह्मण धर्माचे मुख्यतः 3 सेक्ट आहे: शैवपंथ, शाक्तपंथ आणि वैष्णवपंथ. हे तिन्हीही जे पंथ आहेत 8व्या शतकाच्या नंतर आले, परंतु बौद्ध धर्म हा कित्येक शतकापासून चालत आलेला सनातन आहे, जे धम्मचक्र प्रवर्तनमधून अष्टांगिक मार्गामधून 2627 वर्ष अगोदरपासूनचा आहे. या मार्गाचे पण कित्येक पंथामध्ये विभाग होतात, जसे की हीनयान, महायान. हेच पुढे चालून यामध्ये वज्रयान पंथ निर्माण होतो. याच वज्रयान पंथामध्ये वेगवेगळ्या मूर्त्याचे निर्माण कार्य होते, जसे की यामध्ये बोधिसत्व अवलोकितेश्वराची कल्पना येते, त्यानंतर बोधिसत्व ताराची कल्पना येते. वज्रयान मूर्तिकलामध्ये मूर्त्यांचे कित्येक हात असतात आणि कित्येक मुंडकेसुद्धा असते. त्यांच्या हातामध्ये काही ना काही प्रतीकचिन्हे असतात, जसे की हातामध्ये शंख, तलवार, भाला इत्यादी. आणि याच वज्रयान शाखेमधून एक प्रच्छन्न बौद्ध, ज्याचं नाव शंकराचार्य, तो बाहेर निघून त्याची एक वेगळी शाखा बनवतो आणि त्याचा वेगळा मार्ग तो चालवतो, ज्याला आज शैवपंथ म्हणतात, जो वादाच्या सिद्धांतावर आधारित आहे. आजसुद्धा जाऊन आपण केदारनाथमध्ये बघू शकता, या प्रच्छन्न बौद्धची जी मूर्ती आहे ही बुद्धाच्या आकारासारखी आपल्याला मिळेल. आणि मग नंतर यांचे जे अनुयायी होते, यांच्या अनुयायींनी बुद्ध मार्गाचे जे छोटे छोटे स्तूप होते त्याला हडप करण्याचे कार्य सुरू केले होते, ज्याच्यावर गौतम बुद्धाचे छोटे छोटे चिन्ह होते आणि त्याच स्तूपांना शिवलिंग म्हणून पूजन सुरू केले होते. त्यामुळे तुम्ही बघू शकता की जे काही आजकाल बुद्धाचे जे छोटे छोटे स्तूप तुम्हाला मिळतात, ज्यावर बुद्धाच्या मूर्त्या आहेत, मूर्ती असतात, त्याला हे लोक शिवलिंग म्हणून प्रचारित करतात. परंतु याचं अस्तित्व हे 8व्या शतकानंतरच आहे आणि ते 8व्या शतका अगोदरचे जे बनलेले वास्तू आहेत ते हडप करतात. नंतर 11व्या शतकामध्ये या शैव पंथामधूनच एक वेगळा पंथ रामानुजाचार्य हे बनवतात. जे रामानुजाचार्य आहेत हे एक वेगळा पंथ बनवतात, जे द्वैतवादाला म्हणून वैष्णवपंथ ज्याला म्हणतात. आणि हा वैष्णवपंथ हा सुद्धा बुद्ध मार्गालाच हडप करतो. जे बुद्ध मार्गातील मूर्त्या होत्या त्या मूर्त्यांनाच हा विष्णूचा अवतार सांगण्याचं सुरू करतो. आणि 11व्या-12व्या शतकामध्ये हे बुद्धालाच विष्णूचा अवतार म्हणून प्रचारित करून बुद्ध मार्गातील सगळ्या वास्तू, विहारे, मंदिरे हडप करण्याचे कार्य सुरू करतात. आणि या प्रकारे वैष्णवपंथ अस्तित्वात येतो. त्यानंतर येतो शाक्तपंथ. तो पण अशाच प्रकारे कार्य करतो. बुद्ध मार्गातील जे बोधिसत्व तारा, मंजुश्री होत्या त्यांच्या मूर्त्यांना दुर्गा काली बनवून त्यांना साडी जोडी शिंगार वगैरे लावून पूजन सुरू करतात आणि ते मूर्त्यासुद्धा हडप करण्याचे कार्य सुरू करतात. या प्रकारे आजचा जो तथाकथित हिंदू धर्म उर्फ ब्राह्मण धर्म अस्तित्वामध्ये येतो 8व्या व 11व्या 12व्या 13व्या शतकानंतर आपल्याला आढळतो. परंतु वज्रयान जो आहे हा 8व्या शतकामध्ये आला आणि त्याच्या अगोदरसुद्धा महायान, हीनयान हे पंथ होते. म्हणजेच की या अस्तित्वामध्ये सुद्धा ब्राह्मण धर्मापेक्षा बौद्ध मार्ग कित्येक प्राचीन असल्याचं
हे आम्हाला प्रूफ होते. फॅक्ट नंबर 8, सोशियल इम्पॅक्ट. जो सोशल इम्पॅक्ट होता, जर विचार करा की जेवढे काही विदेशी यात्री आले त्यांनी कधी पण कुठेही भारतामध्ये वेद आणि महाभारत व रामायण याचा इम्पॅक्ट बघितला नाही. यांनी जे बघितलं ते केवळ बुद्ध मार्गाचाच इम्पॅक्ट त्यांनी संपूर्ण भारतामध्ये बघितला आहे. 5व्या शतकामध्ये आलेला फाहियान याची यात्रा तुम्ही वाचू शकता. त्यानंतर 7व्या शतकामध्ये आलेले हेनसॉंग आणि इत्सिंग यांचीसुद्धा यात्रा तुम्ही वाचू शकता. त्यानंतर मेगस्थनीज यांची जे इंडिका आहे ही सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यामध्ये पण कुठे पण ब्राह्मण धर्माचा तुम्हाला काही आढळून येणार नाही. उलट तुम्हाला समान परंपरा बुद्ध मार्ग त्यामध्ये आढळून येणार आहे. परंतु 11व्या शतकामध्ये जेव्हा अल्बेरुनी येतो तेव्हा ब्राह्मणवादाची झलक आम्हाला पाहायला मिळते. अल्बेरुनी हे सुद्धा लिहितो की वेद जे आहे ते ब्राह्मण क्षत्रियाला शिकू शकतो, परंतु क्षत्रिय हा ब्राह्मणाला शिकू शकत नाही. जर चुकीने जर वैश्य आणि शूद्राने जर वेदाचे उच्चारण व वेदमंत्राचे उच्चारण केले तर त्याला न्यायाधीशाजवळ नेऊन त्याची जीभ छाटण्याचा त्याला दंड देण्यात येतो. विचार करा की 11व्या शतकामध्ये जो बहुसंख्य वर्ग होता, शूद्र वैश्य यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता आणि चुकीने जर यांनी वेदाचं उच्चारण केले तर त्यांची जीभ छाटल्या जायची. तर अशा प्रकारे यांचा जो सोशल इम्पॅक्टसुद्धा हा 11व्या शतकामध्ये संपूर्ण भारतामध्ये नव्हता. काहीतरी किंचित ठिकाणावर होता. 11व्या शतकाच्या अगोदर आलेले जे यात्री होते ते सुद्धा ब्राह्मण धर्म असल्याचा कुठेही आपल्याला उल्लेख त्यांच्याकडून मिळत नाही. सोशल इम्पॅक्टमध्ये सुद्धा बौद्ध मार्ग हा ब्राह्मण धर्मापेक्षा प्राचीन असल्याचा आम्हाला प्रूफ होत आहे. फॅक्ट नंबर 9, फॅक्ट नंबर जो 9 आहे आपला हा बघू. तर यामध्ये आपण ग्रंथरचना बघणार आहोत. तर ग्रंथरचनेमध्ये ब्राह्मण धर्मामध्ये खूप सारे आपल्याला ग्रंथ उपलब्ध मिळतात आहे आणि ते सर्वच्या सर्व ग्रंथ देवनागरी लिपीमध्ये लिहिलेले आहे आणि हे सारेच्या सारे ग्रंथ 1000 वर्ष आतील आम्हाला मिळतात. ब्राह्मण धर्माचे जे ग्रंथ आहेत ते आम्हाला 1000 वर्ष आतील मिळतात. बुद्ध मार्गाचे पण खूप सारे ग्रंथ आहेत जे धम्म लिपीमध्ये लिहिलेले आहेत. शिलालेखावर सुद्धा आम्हाला बौद्ध धर्माचे ग्रंथ लिहिलेले मिळतात. धर्मग्रंथामध्ये सुद्धा बौद्ध मार्गाची ग्रंथ हे जास्त प्राचीन असल्याचं आम्हाला दिसून येते. एवढंच नाही, बौद्ध मार्गाचे जे जातक कथा होत्या जे इसवी सनाच्या अगोदरचे आहे, या जातक कथाचं रामायण महाभारतमध्ये कॉपी केली असल्याचं आम्हाला दिसून येते. कारण की जातक कथामध्ये दशरथ कथा आहे, जातक कथामध्ये साम कथा आहे जी यांनी श्रमण कुमारची कथा बनवलेली आहे, कण्व जातक कथा आहे, घत्व जातक कथा आहे जे यांनी नंतर महाभारत कृष्ण कथा करून टाकलेली आहे. बुद्धाचे जे जातक कथा आहेत ते इसवी सनाच्या पूर्व आम्हाला मिळते, इसवी सनाच्या अगोदर आम्हाला मिळते आणि त्याच कथा ब्राह्मणांच्या पुस्तकामध्ये जे त्यांचे धर्मग्रंथ आहेत हे 1000 वर्ष आतील आम्हाला मिळतात. आणि यामध्ये सुद्धा ब्राह्मणांचे धर्मग्रंथ हे खूप नवीन आहेत आणि बुद्धाचे जे जातक कथाचे कॉपी पेस्ट करून त्याला तोडमोड करून त्याचं ब्राह्मणीकरण करून देवनागरी लिपीमध्ये खूप नंतर लिहिल्या गेले आहे. तर तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो कळालाच असेल. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद.